सुरक्षित अंतर ठेवा. सुकट, जवळा, बोंबील हा पूर्ण मच्छी बाजार एक खोडाळ्याचा. हे रस्ते म्हणजे सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सौंदर्य बघा. जय भोले शिवशंभो. तिकडे बघा तो धबधबा. जर इथून आपण सरळ वरती गेलो तर इगतपुरी नाशिक, आणि इथून आपण जव्हार मोखाडा, जिथून आपण जस्ट आता आलोय. चक्रीवादळ टाईप झाले, मधून जाऊ आपण. तर सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, आता आपण पहिले 2 एपिसोड कंप्लीट केलेले सूर्यमाळचे, आणि आता आपण निघतोय परतीच्या प्रवासाला. पण हा परतीचा प्रवास असणार आहे पूर्ण कसारा घाटाच्या मार्गाने. इगतपुरीच्या रस्त्याने आपण जाणार आहे. खोडाळा मोखाडा करत आपण इगतपुरीच्या रस्त्याला जॉईन होणार आहे. आणि हा खरंच खूप सुंदर रस्ता आहे, जो मी पहिल्यांदा अनुभवणार आहे. आणि तुम्हीसुद्धा जर पहिल्यांदा अनुभवणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि एका नव्या रस्त्याची माहितीसुद्धा तुम्हाला होईल आणि रस्त्याची कंडिशनसुद्धा समजेल. तर पहिले सूर्यमाळचे 2 एपिसोड बघितले नसतील तर चॅनलच्या शेवटी, म्हणजे ह्या व्हिडिओच्या शेवटला 2 एपिसोड नक्की टाकून देईल, जाऊन नक्की चेक करा. खरंच सूर्यमाळ ही जागा ना एक नंबर आहे आणि युनिक आहे. अशी युनिक प्लेस मी आत्तापर्यंत बघितलेली नव्हती. चला राईडला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा, हे असं माळरान आहे पूर्ण, आणि ही जी आहे ना जागा, पूर्ण इथे शेत आहे, ते जाळून ठेवलेलं आहे, कारण इथे पार्किंगची व्यवस्थित सुविधा व्हावी म्हणून. आणि पावसाळ्यामध्ये हे पूर्ण हिरवंगार रान इकडे वाढतं. खरंच खूप सुंदर दिसतं त्यावेळेला. पावसाळ्यात पण बघूया, आपल्याला टाईम काढून आपण इकडे नक्की येऊयात पुन्हा एकदा, कारण पावसाळ्यात इकडचं जे सौंदर्य आहे ना, ते ह्याच्या डबल ट्रिपल पटीने खुलून दिसतं. चला, तर हे जे दादा होते आतमध्ये ह्या घरामध्ये सूर्यमाळच्या इथे, त्यांच्याशी खरंच खूप चांगली ओळख झाली, माझी मैत्री झाली. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मित्रांसोबत तुम्ही पावसाळ्यात इथे बघायला या. इकडचं जे वातावरण आहे ते खरंच खूप सुंदर असतं पावसाळ्यामध्ये. आणि ते पण म्हणालेत की तुमच्या यूट्यूब चॅनलवर सांगा तुमच्या सर्व मित्रांना की इकडे व्हिजिट करा. युनिक प्लेस आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे मी पण तुम्हाला वारंवार हेच सांगते. खरंच खूप युनिक प्लेस आहे, या नक्की व्हिजिट करा. आणि आपल्या महाराष्ट्राचं जे एक जेम दडलेलं आहे ना, ते सर्वांपर्यंत पोहोचू दे. आणि आत्ता मी ना ग्लोव्ज वगैरे थोडे काढून ठेवलेत, कारण ना जरा गरमी जास्त वाढली आहे ना. 11:30 झालेत, तरी सकाळच आहे, अजून दुपार झालेली नाही आहे. अजून थोड्या वेळाने खरंच वाट लागणार आहे. बघूयात, आपण थोडं लंच वगैरे केला ना, त्यानंतर पुन्हा ग्लोव्ज घालूयात. आणि आत्ता टाईम अपडेट बघा, एक्झॅक्ट 11:30 वाजलेत. आत्ता जो आपला प्रवास असणार आहे तो जवळपास 130 ते 140 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. आता हा जो मी मॅप लावला आहे, तर इथून आपला कसारा घाट 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सूर्यमाळपासून ते कसारा घाट अंतर आहे 50 किलोमीटर. आणि हा 50 किलोमीटरचा रस्ता ना खरंच स्वर्गाचा रस्ता असणार आहे, तुम्हाला नंतर कळेलच. मुंबईमध्ये पूर्ण कॉन्क्रीटचं जंगल तयार झालं आहे. असं जे जंगल आहे ना, ते बघायलाच मिळत नाही, आणि ते बघण्यासाठी आपल्याला इतक्या दूर यावं लागते. आणि इथे पण जर जंगल बनून गेलं कॉन्क्रिटीकरणाचं, तर मग काय खरं नाही आहे आपलं. आणि हा होता तो सूर्यमाळचा एंट्रान्स. इथूनच आपण एंट्री केलेली फर्स्ट एपिसोडला. इकडून जर आपण गेलो राईट साईडने तर जाऊ पुन्हा वाड्याला, आणि इथून आता जायचं आहे आपल्याला मोखाडा मार्गे. आणि हा पूर्ण ना असा घाट रस्ता आहे, वळणाचा. त्यामुळे मी फर्स्ट एपिसोडला पण तुम्हा सर्वांना सांगितले, जे लोक बिगिनर्स आहेत, कारण मला कोकणच्या सिरीजमध्ये एकाची कमेंट आलेली की सर आम्ही घाटाने जाऊ इच्छितो, पण घाटातनं जायला थोडं घाबरायला होते, त्यामुळे सुरुवात कशी करू, राजापूरपर्यंत आम्ही जाऊ शकतो का, घाट रस्ता नाही आहे असा कुठला रस्ता आहे का. तर तसं मित्रांनो पॉसिबल नाही आहे, कारण घाट रस्ता हा आपण कुठल्याही लाँग राईडला जातो ना, तेव्हा एखादा कुठला तरी घाट हा लागतोच. त्यामुळे तो आपल्याला फेस करावाच लागणार आहे. त्यामुळे आपली स्वतःची तयारी झाली पाहिजे की कुठलाही रस्ता येऊ देत, आपण त्याला टॅकल केलंच पाहिजे. तर त्यामुळे जर तुम्हाला असा जर रस्त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे कठीण घाटांसाठी, तर हा सूर्यमाळसारख्या छोट्या घाटाची तुम्ही एक नक्कीच
राईड करू शकता, ज्यामुळे तुमच्या मनातली जी भीती आहे ती नक्कीच दूर होईल. कारण ह्या रस्त्याला गाड्या खूप कमी आहेत, ST वगैरे पण खरंच खूप कमी येतात. त्यामुळे तुम्ही या रस्त्याने मस्त पळवू पण शकता, शिकू पण शकता गाडी. फक्त आपल्यासोबत एक चांगला पिलियन सोबत ठेवा, ज्याला चांगली गाडी येते आणि ज्याला खूप चांगलं नॉलेज आहे सर्व रस्त्यांनी गाडी चालवण्याचं. अशाला सोबत ठेवा, ज्यामुळे काही अडचणी आल्याच तर तो आपल्याला चांगली हेल्प करेल. बाकी काय नाही. बाकी मग तुम्ही ह्या रस्त्याला एकदा शिकलात ना गाडी की बस कुठल्याही रस्त्याला तुम्ही मग गाडी चालवू शकता. ही बघा, ही वाड्याची बस आहे, पण ही वाड्यावरून आली आहे आय थिंक आणि दुसरीकडे कुठेतरी चालली आहे. माझ्यामध्ये जव्हारला वगैरे जात असेल, वाडा जव्हार, कारण हा एक वाडा जव्हारचा पण रूट आहेच. इथून आता मोखाड्याला जाईल आणि तिकडून जव्हारला ती लेफ्ट टाकेल. सुरक्षित अंतर ठेवा. आणि खरंच या ST ड्रायव्हर्सपासून सुरक्षित अंतर ठेवलंच पाहिजे, कारण ह्यांची ड्रायव्हिंग म्हणजे आपल्या 10 पटीने भारी असते. ते कसे गाड्या टर्न करतात, जबरदस्त. कारण यांना एक्सपिरियन्स खूप आहे त्यांच्या करिअरमध्ये. लाल परी लाल परी जा तुझ्या घरी, जा तुझ्या घरी. बघा हे टर्न्स बघा काय जबरदस्त आहेत. अशी मजा येते, मजा. लाल परीच्या मागून पळवायला तर ना आणखीनच मजा. च्या माईला मजाच मजा. ते आहे ना यूट्यूबवरती आणि इन्स्टावरती ती रील फेमस झाली आहे. च्या माईला सुट्टी टाकून गावाला जायचं निघून आणि गाडी काढायची आणि सरळ रस्त्याने धावत सुटायचं. च्या माईला मजाच मजा. ओ बघितलं, अचानक ब्रेक मारला. असे हे आपले ST वाले. बघ ही गाय बघा आता आडवी उभी आहे. कधी कधी या रस्त्यावरती अशा मध्येच बसतात जिथे सावली दिसते झाडांची. त्यामुळेच गाडीचा वेग नियंत्रित ठेवा. अचानक कोण आपल्या समोर येईल ना काही सांगता येत नाही. रस्त्यावरची जी लाईफ असते ना ती 100% रिस्कने भरलेली असते. त्यामुळे आपल्याला अलर्ट राहणं खरंच खूप गरजेचं आहे. ते आजूबाजूला बोर्ड्स लिहिलेले असतात ना, एक डुलकी एक अपघात. खरंच सगळे बोर्ड्स एकदम ट्रू आहेत, एकदम खरे. माझा राजा र, माझा शिवबार, माझा राजा र, माझा शिवबार. इकडे बघा शिर्डी वाडाची ही बस आहे जी फसली आहे, कारण इथे जागा कमी आहे टर्निंग वगैरेसाठी. आणि हा कारवाला पण इथे आलेला ना, त्यामुळे थोडी जागा अडली गेली. आणि आपण आत्ता सध्या पोचलेलो आहेत खोडाळा. आणि खोडाळ्याच्या इथून आपल्याला टाकायचं आहे राईट फॉर इगतपुरी. आणि हे खोडाळ्याचं छोटंसं मार्केट. सुकट, जवळा, बोंबील हा पूर्ण मच्छी बाजार आहे खोडाळ्याचा. गाव साईडला ना मार्केटचे वार असतात. जसं आमच्या विजयदुर्गामध्ये सोमवार हा मार्केटचा वार आहे, ज्या दिवशी पूर्ण हे भरलेलं असतं मार्केट. तसा यांचा कदाचित सॅटरडे असावा. खोडाळा मार्केटला अशी गर्दी आहे जशी आपल्या मुंबईमधल्या एखाद्या FS वगैरे फॅशन स्ट्रीट माहिती आहे ना, तशी गर्दी या खोडाळ्याच्या मार्केटला होती जवळपास. वेळ व्यर्थ जीवन व्यर्थ, अतिघाई संकटात नाही. हे बघा आता पुन्हा जसा घाट रस्ता चालू झाला आहे तसे हे घाटाच्या बाजूने मस्त मस्त बोर्ड्स आता बघायला भेटत आहेत. आणि हा बघा गुगल मॅपमध्ये बघा ना, काही जबरदस्त वळणाचा रस्ता आहे, एकदम नागमोडी ॲनाकोंडा. आणि खरंच हे रस्ते म्हणजे सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाव रस्तेत वाव. खोडाळ्यावरून कसारा खरंच खूप शॉर्ट रस्ता आहे, चांगला आहे. पण आत्ता तुम्हाला खरा रस्ता दिसणार आहे मित्रांनो, एकदम ब्युटिफुलवाला रस्ता. आता आपण सरळ कसाऱ्यामध्येच जाऊ आणि तिथेच कुठेतरी ढाब्यावरती लंच करूयात, कारण तसेही 12 वाजता आहेत. आपण 1 वाजेपर्यंत माझ्या मते पोचून जाऊ कसाऱ्यात.
पण घाटाचा रस्ता असल्याने आपल्याला मजा घेत जायचं असल्याने आपण 1 ते 1.5 करूयात आणि आरामात जाऊयात. इकडून ना खोडाळ्यावरून अशा या ट्रॅक्स वगैरे जातात, डायरेक्ट कसारा घाट वगैरे उतरून तुम्हाला कसारा रेल्वे स्टेशनला सोडतात. आणि त्यांचं स्पीड पण खरंच खूप क्लासिक आहे. घाटामध्ये ते 60-70चं स्पीड मेंटेन करतात. वाव यार, काय शार्प कर्व्स आहेत. खरंच खूप मजा येऊन जाते. इगतपुरी इथून 34, कसारा इथून 34. जसं जसं मी पुढे येतोय ना कसारा साईडला, तसा रस्ता बघा किती बारीक झाला आहे. फक्त 1 लेन चालू आहे असंच वाटतंय. आणि जर मोठे मोठे 2 ट्रक समोरासमोर आले ना तर त्यांना मागे पुढे करून गाडी काढावी लागेल. आणि हे बघा मित्रांनो, सौंदर्य. आय थिंक हे वैतरणा नदीच आहे. काय सुंदर दिसते बघा. एकदम असं वाटतंय ते लेह लडाखच्या त्या नद्या आहेत ना मोठ्या मोठ्या, तसं एक असं मस्त स्ट्रक्चर आलं आहे त्याला. आणि असं हिरवंगार आणि मध्येच निळशार असं पाणी दिसते. आणि हा ब्रिज बघा काय सुंदर आहे. वाव आहे वाव. तुम्हाला आत्ता एकदा नदी पात्र दाखवतो. काय कडक दिसतंय ते. जिथे तिथे प्लॅस्टिकच्या बॉटल्स दिसत आहेत नुसत्या. लोक पण ना इकडे येतात, खातात, पितात आणि सर्व इथेच टाकून देतात. जरा पण अक्कल नाही त्यांना. ते बघा, ते गाडी लावण्यासाठी मस्त जागा आहे. जव्हार मोखाडाची हद्द इथे समाप्त होते आणि इथून कसाराची हद्द चालू होते. सौंदर्य बघा. वाव आहे वाव. इथून आहे एंट्री. जय भोले शिव शंभो. मस्त, खूप शांत ठिकाणी आहे मंदिर आणि मस्त दगडी बांधकाम आहे, एकदम स्ट्रॉंग असं. हा ब्रिज बघून ना एकदम वेगळ्याच अशा वाईब्स येत आहेत. काय सुंदर ब्रिज बनवला आहे यार. आणि हे त्याच्या खाली असं मस्त मंदिर, एक असा पिकनिक स्पॉट बनवला आहे जवळपास. हे इथपर्यंतच आहे, याच्या खाली जायला देत नाही. तर आपण इथून थोडंसं असं खाली जाऊयात असं. ओ जबरदस्त. एकच नंबर, एकच नंबर. आणि तिकडे बघा तो धबधबा काय मस्त खळखळून वाहतोय बघा. एकच नंबर आहे. दिस इज नॉट अ गुड टाइम फॉर ओव्हरटेकिंग. असं बघायचं लांबून कोण येतंय का, नसेल तर एक हॉर्न द्यायचा आणि निघून जायचं पुढे. हा 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 हा, गारवा नुसता. काय हा रोड यार. खरंच त्या नदीत उतरलो असतो ना तर अजून मी पागल झालो असतो. पण ना मला त्याचंच एक खंत वाटत होती की एवढं उतरल्यानंतर पुन्हा तेवढं चढायचं आहे. ते डोळ्यासमोर आल्यावर तिथे उतरायची हिंमतच नाही झाली. हे आलेलं आहे विहीगाव. विहीगाव हे वॉटरफॉलसाठी खरंच खूप फेमस आहे. अशोका वॉटरफॉल आहे विहीगावचा फेमस. त्याचा स्पॉट हा आहे अशोका वॉटरफॉलचा. पावसाळ्यामध्ये जर हे तुम्ही बघाल ना तर पूर्ण हिरवळीने नटलेलं असतं. इकडे डॅम तयार होतो. मी मागच्या पावसाळ्यात आलेलो तेव्हा त्याच्यामुळे मला हे आठवते. लोकलचा ट्रॅक हा कसारा रेल्वे स्टेशनलाच एंड होतो आणि त्यापुढे चालू होतो तो एक्सप्रेसचा ट्रॅक. आणि तिथून वरून धावते एक्सप्रेस आणि त्याच्याच मागे तो जिथे तुम्हाला गाड्या दिसत असतील तिथे आहे कसारा घाट आणि त्याच्या पुढे ती रेल्वे लाईन. आता रेल्वे नाही आहे त्यामुळे, नाहीतर खरंच खूप सुंदर दिसते रेल्वे धावताना वरतून. हा ब्रिज महत्त्वाचा आहे. या ब्रिज खालून जसा आपण क्रॉस होतो तसा आपल्याला लागतो तो कसारा घाट. हा बघा, इथून असा हा बोर्ड आहे खोडाळा मोखाडा जव्हारचा. आणि आता आपण जॉईन झालो आहे कसारा घाटाला. जर इथून आपण सरळ वरती गेलो तर इगतपुरी नाशिक आणि इथून आपण जव्हार मोखाडा जिथून आपण जस्ट आत्ता आलो आहे. तर चला आता इथून जॉईन होऊयात या हायवेला कसारा घाटाला.
तसं तर मित्रांनो खरं तर ही लेन जायला नाही आहे. बाईकसाठी हा रस्ता चांगला आहे, कारसाठी हा रस्ता माझ्या मते तरी चांगला नाही आहे. कारण इथून फक्त जाण्याची ट्रॅफिक आहे कसारा घाटाची, येण्याची नाही आहे. आणि बाईक्स वगैरे मी मागच्या वेळेला पण जेव्हा व्हिजिट केलं ना तेव्हा इकडनं बाईक्स वगैरे सिंगल जात होत्या. एकच कार मला फक्त दिसलेली, बाकी बाईक्स ऑटो ह्या रॉंग साईडने इकडनं कसारा घाट क्रॉस करतात. तर आपण कोपऱ्यातनं गाडी काढून घाटाला समाप्त करूयात. तर मित्रांनो आता आपण लंचसाठी थांबलो आहे डोगरा फूड मॉलला, जो की आहे कसारा घाटाच्या एकदम एंट्रन्सला सुरुवातीलाच. तर आता तिकडे पटापट लंच करूयात आणि आपली पुढची राईड कंटिन्यू करूयात. छोले भटुरे आणि दही ऑर्डर केली आहेत, बघूया कधी येते आता. मस्त पेटपूजा झाली आहे आणि खरंच दही प्यायला दुपारची ना खूप मजा आली. आणि असं पूर्ण बाऊल भरून दही, एकदम मन असं तृप्त झालं. आणि आता कसारा घाटाच्या आपण खाली उतरलो आहे, पुढंच चाललं आहे, कागदासारखं आहे. काय आहे ते, आय थिंक तो पुठ्ठ्याचा बॉक्स असतो ना त्याचंच आहे. किती जबरदस्त इथे वादळ सुटले बघा, हे बघा चक्रीवादळ टाईप झाले. मधून जाऊ आपण. ओ बेकार होतं रे, खतरनाक हवा होती यार त्याच्यात. डेंजर. मला वाटलं साधं असेल एवढूसा, त्याच्यात घुसलो तेव्हा कळालं यार काय पॉवर आहे यार वाऱ्याची. खरंच ते तर जस्ट अशी वावटळ होती छोटीशी. चक्रीवादळ म्हणजे अशी कन्सेप्ट आहे ना, विचार न केलेलाच बरा. आता आपण पोहोचलेलो आहे आसनगावला आणि ही माझ्या पुढे कोपरगावची बस. ड्रायव्हरने दिलेला आहे आपल्याला इशारा की स्लो कर गाडी. आणि ही बघा खालून चालली आहे आपली लोकल ट्रेन. आणि तिकडेच आहे मित्रांनो समोर आसनगाव रेल्वे स्टेशन. राईड सक्सेसफुल. दुपारचा टाईम झाला आहे 3:30 आणि 3:30 वाजता आपण आपल्या घराजवळ पोहोचलेलो आहोत. तर एकदम मस्त झाली सूर्यमाळेचे पूर्ण एपिसोड. हा 3rd एपिसोड आणि बाकीचे दोन्ही एपिसोड एकदम मस्त झाले आणि तुम्ही पण मजा केली असेल अशी मी आशा करतो. जर तुम्ही पहिले 2 एपिसोड पाहिले नसतील तर ह्याच एंड स्क्रीनवरती तुम्हाला दोन्ही एपिसोड बघायला मिळतील. आणि आजची जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जे पण तुमचे रिकमेंडेशन असतील माझ्यासाठी ते मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मी पुढच्या व्लॉगमध्ये माझ्या ज्या पण चुका असतील त्या मी नक्की अवॉइड करेन आणि चांगल्या गोष्टी अजून इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया अशाच पुढच्या नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.